एक काम कर तू तू ना, जिथे मोबाईल रिपेअरिंग होते किंवा मोबाईलचे जे दुकान असतं ना, खास करून असं तालुक्याच्या ठिकाणी वगैरे गेल्यावरती त्यांना सांग हा प्रॉब्लेम, आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घे. येस मॅम. ओके मॅम. नाहीतर मग तुझे क्लास तू रेकॉर्ड, मग जे क्लास तुझे मिस झाले त्याचे रेकॉर्डिंग तरी बघितलेत का तू? हो. खरंच बघितलेत तर बघ बेटा, चांगले आहेत. पण नसतील बघितले तर रेकॉर्डिंग बघ. ठीक आहे. तर गेल्या वेळचा क्लास खूप महत्वाचा होता. गेल्या वेळी आपण वर्नियर कॅलिपर्सने लांबी कशी मोजायची त्याच्याबद्दल मी एक्सप्लेन केलेलं. आज आपण खरं खरं करून बघणार आहोत आणि खूप मजा येणार आहे. आज हे पहिलं प्रॅक्टिकल आहे तुमच्या. मॅम हा बोल प्रथमेश. मॅम ते वर्नियर स्केल मी ऑनलाईन बघितली ना, तर मला मागवायची होती, तर ते डिजिटल मध्ये आलेली आहे. डिजिटल मध्ये कॅमेरा ऑन करून दाखव कसली असते. नाही, मी अजून मागवलेली नाहीये. तुझ्या कॉलेजमध्ये ते असेल बेटा, तू तुझ्या जवळचे कशाला पैसे घालवतोय? खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहेत, काय काय मागवत बसणार आहेस? हो. आता मागवलेस ही वाली तर ठीक आहे, पण चल आधी बघूयात आपण आता कसं करायचं. मागवलेली नाही मॅम, पण ती डिजिटल मधले निघालेली असं. अच्छा अच्छा अच्छा, समजलं मला. हा, आपण करणार आहे ना, तर तेच यूज करून आपण प्रॅक्टिकल करणार आहे. त्याच्या आधी आपण एक व्हिडिओ बघूयात ओके की मॅम. प्रॅक्टिकल ऍक्च्युअल मध्ये कसं करायचंय, आणि मग आपण त्याला सिम्युलेटर म्हणतात. ऑनलाईनच तो प्रयोग करून बघणार आहे आपण सिम्युलेटर यूज करून. म्हणजे सिम्युलेटर आता मी काय म्हणते नक्की ते कळेल तुला थोड्या वेळामध्ये. ओ ग्रेट, सत्यजित नाही झाला डिस्कनेक्ट आज. मी एक व्हिडिओ दाखवते, ठीक आहे? येस मॅम. तो व्हिडिओ थोडा बघूया आपण. त्याच्यानंतर ना काय करूया, आपण स्वतः ते करून बघायचं. तुम्हाला ना प्रयोग वही शाळेतून मिळाली असेल, जर्नल आपण ज्याला म्हणतो. हो ती मॅम. काढावर जरा. म्हणजे आता कॉलेजची मॅम? हा, कॉलेजची. नो मॅम, अजून कॉलेज सुरू नाही झाले. अच्छा, नाही सुरू झालं. बरं ठीक आहे, काही हरकत नाहीये. चला हा व्हिडिओ बघूयात आपण, आणि मग आज आपण करून वर्नियर बघायचं कैलिपर ह्याला. हमें पूरे स्केल को, पूरे अरेंजमेंट को कहा जाता है। इस वर्नियर कैलिपर, हेलो स्टूडेंट्स, आज हम इस वीडियो में वर्नियर कैलिपर को चलाना सीखेंगे। और मेरा विश्वास मानिए, इस वीडियो को देखने के बाद आपको किसी और वीडियो को देखने की जरूरत नहीं होगी। इस वीडियो के पहले 1 घंटे की एक वीडियो आ चुकी है जिसमें वर्नियर कैलिपर के क्लास 11th जेई नीट के क्वेश्चंस को भी हमने किया हुआ है। तो आज मैं इस वीडियो में आपको मेजर करके दिखाऊंगा कि एक्चुअल में वर्नियर कैलिपर से कैसे मेजर किया जाता है, और आप पूरी तरह से सीख जाएंगे। लेकिन उससे पहले आप मुझे सिर्फ 5 मिनट दीजिए जिसमें आप कॉन्सेप्ट समझेंगे। कॉन्सेप्ट समझने के बाद आप मेजरमेंट करिए, आप जिंदगी भर के लिए ये वर्नियर कैलिपर की मेजरमेंट आपके साथ रह जाएगी। तो स्टार्ट करते हैं, लेकिन उससे पहले लाइट का थोड़ा सा एडजस्टमेंट हो तो उसको इग्नोर करना। चलिए लेट्स मूव ऑन टू आवर स्केल। फ्रेंड्स, ये हमारे पास है वर्नियर कैलिपर। सबसे पहले हम अपने कॉन्सेप्ट क्लियर करेंगे और उसके बाद वर्नियर कैलिपर को चलाना भी सीख जाएंगे। कोई बड़ी बात नहीं, सिर्फ आप थोड़ा सा टाइम दीजिए। देखिए, सबसे पहले वर्नियर कैलिपर हमें पूरे स्केल को, पूरे अरेंजमेंट को कहा जाता है।
इस वर्नियर कैलिपर में 2 टाइप की स्केल होती हैं। एक हमारे पास ये मेन स्केल है, ये कंप्लीट आप ये देख रहे हो, ये मेन स्केल है, ये मेन स्केल है, और ये फिक्स भी होती है। और इसके बाद इस मेन स्केल पर हम इस स्केल को स्लाइड कर सकते हैं, जिसको हम स्लाइडिंग स्केल भी कहते हैं, और इसी को हम वर्नियर स्केल कहते हैं। यहां पर आप देख रहे हो, ये जो है, ये जो जॉ आप देख रहे हैं, इन जॉ का काम होता है कि इसमें हम कोई भी वर्कपीस फंसा देंगे और इसके बाद इसकी थिकनेस या इसकी लेंथ वगैरह मेजर कर पाएंगे। इसके बाद अगर मुझे इंटरनल डायमीटर मेजर करना है तो फिर मैं इस तरह से कर पाऊंगा कि भाई इसके अंदर अगर मुझे मेजरमेंट करना है तो इससे मैं इंटरनल डायमीटर मेजर करता हूं, इससे मैं एक्सटर्नल डायमीटर भी मेजर कर सकता हूं। फॉर एग्जांपल मुझे इसका डायमीटर मेजर करना है तो इस तरह से कर पाऊंगा। क्लियर? अब देखिए एक्चुअल में हमें वर्नियर कैलिपर की जरूरत क्यों पड़ती है। तो अगर मेरे पास एक सिंपल स्केल है तो मैं उससे 10.1 सेंटीमीटर तो मेजर कर सकता हूं, बट अगर मुझे 10.12 सेंटीमीटर मेजर करना है तो फिर मुझे अंदाजे से कहीं पर 10.1 और 10.2 के बीच में कहीं पॉइंट लगाना पड़ेगा, है ना। तो ये प्रॉब्लम वर्नियर कैलिपर में नहीं होती। क्लियर है? नाउ तो वर्नियर कैलिपर पॉइंट के 2 डिजिट तक, इफ वी आर टॉकिंग अबाउट सेंटीमीटर, मेजर कर सकता है। क्लियर है? या फिर कहीं 0.1 mm भी ये प्रॉपरली मेजर कर पाता है। चलिए, तो यहीं पर हम बात करेंगे कि आप ये देख रहे हो, ये इनको हम कहते हैं एक्सटर्नल जॉ। क्या कहते हैं? एक्सटर्नल जॉ। इसको हम कहते हैं इंटरनल जॉ। ये हो गया। अब यहां पर आप ध्यान से देखिए कि आप यहां पर देख पाएंगे कि ये आप रीडिंग देख रहे हो, ये रीडिंग ध्यान से देखो, सेंटीमीटर लिखा हुआ है, सेंटीमीटर, जबकि वर्नियर स्केल पर आप देखिए कुछ भी नहीं लिखा हुआ। यहां पर ये अपनी वर्नियर स्केल होती है, इस वर्नियर स्केल पर कुछ भी नहीं लिखा हुआ है ना। तो ना तो वर्नियर स्केल आपकी सेंटीमीटर में होती है और ना ही एमएम में होती है ना। वर्नियर स्केल पर कोई भी रीडिंग नहीं होती। जरा ध्यान से देखना। तो आपको समझना है कि मेन स्केल सेंटीमीटर में होती है और वर्नियर स्केल पर कोई रीडिंग नहीं होती। क्लियर? आप जो इतना सा पार्ट देख रहे हो ना, ये जो सर्कुलर टाइप पार्ट है ना, ये ओवल, तो सिर्फ यही वर्नियर स्केल है, इसी को हम वर्नियर स्केल कहते हैं। और जरा ध्यान से देखो, ध्यान से देखो, आप यहां पर पाएंगे कि मेन स्केल पर जो लाइंस है वो दूर दूर है। जैसे देखना, मेन स्केल पर लाइंस दूर दूर है, जबकि वर्नियर स्केल पर यहां पर लाइंस पास पास में है। तो याद रखना कि नॉर्मल जो हमारे पास स्केल होती है, नॉर्मल स्केल में जो मेन स्केल है, मेन स्केल पर लाइंस दूर दूर होती हैं, दूर दूर होती हैं, जबकि वर्नियर स्केल पर लाइंस पास पास में होती है, एकदम क्लोज। तो आप देखते हैं कि मेन वर्नियर स्केल पर, जो नॉर्मल स्केल की मैं बात कर रहा हूं, उस पे 9 लाइंस होंगी, जबकि मेन स्केल पर सॉरी मुझे ऐसा कहना चाहिए, वर्नियर स्केल पर आप जितनी डिस्टेंस में 10 लाइन देख लेंगे, उतनी डिस्टेंस पर आपको मेन स्केल में सिर्फ 9 ही लाइंस या कहीं 9 डिवीजन ही देखने को मिलेंगे। तो आप इस स्केल को ध्यान से देखिए, जरूर इसमें ऐसा होता है कि मेन स्केल और वर्नियर स्केल कहीं पर, जैसे ये देखो, ये आपकी वर्नियर स्केल है और ये आपकी वर्नियर स्केल है और ये आपकी मेन स्केल है। तो आप देखेंगे कि यहां पर, इस पॉइंट पर कहीं ना कहीं मेन स्केल और वर्नियर स्केल एक पॉइंट पर एक दूसरे से कोइंसाइड करेगी, या कहें कि एग्जैक्ट मीट करेंगे। मतलब मेन स्केल ये रही और वर्नियर स्केल ये हो गई। समझ गए? तो ये चीज आपको, अच्छा, हे प्रथमेश तुला आठवते, हे मी तुला एक्सप्लेन केलेलं गेल्या क्लासमध्ये, कसं त्यांनी मोठ्याला छोट्या पार्ट्स मध्ये तोडले। मेन स्केल वरती ही वर्नियर स्केल का फिट केली आहे हे आपण लास्ट क्लास मध्ये बघितलेलं, आठवते? यस मॅम. सत्यजित, हे तुला जो व्हिडिओ आता तू बघितला, कळला थोडाफार काहीतरी? हो मॅम. पक्का कळलाय मॅम? यस मॅम. हा मॅम त्याचं शेवट, हा बोल बेटा. त्याचा शेवटचा जो पार्ट आहे ते लाकडी सारखं, ते काय काम करतं? शेवटचा पार्ट ते, अच्छा, ते वायर अशी एकच नुसतं बाहेर निघालंय, ते काय नाही, मागे पुढे कर. हा, ते आहे पुढे आहे, ते समजेल तुला. त्याची ना, त्याने आपण हे करतो, लाकडासारखं जे आहे ना, त्याने कुठली पण वस्तू उंच आहे ना, ती किती खोल आहे, त्याने आपण खोली मोजतो. डेप्थ म्हणजे ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो, ते मोजतो. बट ठीक है, चला पुढे बघा आता हा वीडियो क्लियर करनी है। नाउ तो आगे बढ़े नाउ। तो यहां पर देखो, आपको यहां पर मैंने बता दिया कि मेन स्केल सेंटीमीटर में होगी
और जो वर्नियर स्केल है उस पर कोई भी यूनिट नहीं होती। क्लियर? वर्नियर स्केल कई जगह आपको यहां पर लिखा हुआ कुछ मिल जाएगा तो वो लीस्ट काउंट होती है। अब लीस्ट काउंट क्या होता है? लीस्ट काउंट का मतलब है कि कोई भी स्केल कितना छोटा मेजर कर सकती है। तो वर्नियर स्केल की लीस्ट काउंट होती है 0.01 सेंटीमीटर या फिर 0.1 mm। क्लियर है? नाउ और थोड़ा सा आगे बढ़ेंगे, लीस्ट काउंट को थोड़ा सा और डिटेल में जानेंगे। तो लीस्ट काउंट को और डिटेल में जानने के लिए आप ये देखिए, मान के चलो कि ये आपकी मेन स्केल हो गई और ये आपकी वर्नियर स्केल है, वर्नियर स्केल। क्लियर? अब देखो मेन स्केल जो है, मेन स्केल मान लो जैसे आप यहां पर देखो, यहां थोड़ा सा फोकस करना, ये देखो ये मेन स्केल और वर्नियर स्केल सारी की सारी लाइन तो एग्जैक्ट मीट नहीं कर रही ना। जैसे ये देखो ये वाली लाइन और ये वाली लाइन एग्जैक्ट मीट नहीं कर रही, ठीक है? जैसे ये वाली लाइन देख लो, ये लाइन और ये लाइन मीट तो नहीं कर रही एग्जैक्ट। इसी तरह से दो लाइन के बीच में गैप होता है, दो लाइन के बीच में गैप होता है। तो ये देखो ये वाली लाइन और उस लाइन के बीच में गैप है, तो ये जो गैप है ना इसी को हम कहते हैं लीस्ट काउंट। ठीक है? इस गैप को, इसी गैप को हम कहते हैं लीस्ट काउंट। तो ये जो वर्नियर स्केल है कितना छोटा मेजर कर सकती है? ये वर्नियर स्केल इस गैप के बराबर या इस गैप के जितना छोटा मेजर कर सकती है। और नॉर्मल जो हमारे पास स्केल होती है उसकी जो लीस्ट काउंट है वो 0.01 सेंटीमीटर है या फिर कहें 0.1 mm भी इसको हम कन्वर्ट करके बोल सकते हैं। कई सारी स्केल आपको ऐसी भी मिल जाएंगी जिनकी लीस्ट काउंट 0.02 mm होगी, तो कोई प्रॉब्लम नहीं है, आपको सारी चीज बता दूंगा। नाउ अब मेजरमेंट कैसे करते हैं, इसके लिए एक फॉर्मूला होता है। मेन स्केल पर कितनी रीडिंग है, लीस्ट काउंट कितनी है, इसको प्लस करेंगे और लीस्ट काउंट का इंटू करेंगे वर्नियर डिवीजन से। अब आपको सिखा देता हूं कैसे रीड करना है इसको। देखिए, तो सबसे पहले मान के चलो कि ये हमारे पास एक वर्क पीस है, ये वर्क पीस जिसको मेजर करना है उसको वर्क पीस कहा जाता है। तो ये हमारे पास वर्क पीस है। अब मैंने इसको यहां पर इंसर्ट कराया, क्लियर? इस तरह से इसको फंसा दिया, फिक्स कर दिया। क्लियर? अब देखो ये फिक्स हो गया। नाउ अभी देखो क्या करेंगे, अब मैंने इसको स्क्रू से, ये वाले स्क्रू से टाइट कर दिया, ये देखो टाइट कर दिया। चलिए ये मैंने इसको यहां से टाइट कर दिया। क्लियर? नाउ ये देखो अब क्या किया, ये टाइट हो गया। अब इसका मतलब ये अपनी जगह से डिस्प्लेस नहीं होगी। अब आप ध्यान से देखना, अब आप ध्यान से देखना कि यहां पर मेन स्केल की लीस्ट मतलब मेन स्केल कहां पर है। जैसे इसकी जीरो देखो, जैसे आप ये देखिए कि ये पहली वाली वर्नियर स्केल पर जो पहली वाली, मैं इसको और क्लोज करता हूं, वर्नियर स्केल पर जो पहली लाइन है वो कहां पर है। देखो जरा, वर्नियर स्केल पर पहली लाइन ये रही, ये देखो ये है पहली लाइन, वर्नियर स्केल पर पहली लाइन ये है। तो आप ये देखो मेन स्केल पर ये रीडिंग कितनी है, 2 पॉइंट। देखो मेन स्केल पर क्या है, ये पहली लाइन एक, ये दूसरी लाइन और इसके बीच में है। तो मेन स्केल पर कितना शो कर रहा है, एक बार फिर देखो मेन स्केल पर कितना शो कर रहा है। तो मेन स्केल पर ये शो कर रहा है 2.1 सेंटीमीटर, 2.2 सेंटीमीटर। इसका मतलब है कि मेन स्केल, एक बार फिर देख लें, आप एक बार फिर देख लो, यहां पर मेन स्केल पर कितनी रीडिंग है, ये 2.1 सेंटीमीटर दिख रहा है, 2.1 और 2.2 के बीच में है। तो मैं यहां लिख देता हूं, मैं यहां पर नोट कर देता हूं कि 2.1 सेंटीमीटर और 2.2 सेंटीमीटर के बीच में कुछ रीडिंग। देखो अभी यहाँ पे ना 2.1 और 2.2 के बीच में दिखा रहा है ना, तो ज्यादा नजदीक किसके है, जास्त जवळ कोणाच्या आहे, 2.1 च्या जवळ आहे की 2.2 च्या जवळ आहे, त्याला पकडायचं असतं। होगी, ठीक है? आपने इतना कर लिया। उसके बाद ये देखो मेन स्केल पर आप रीडिंग करो, उसके बाद ये देखो कि वर्नियर स्केल और वर्नियर कैलिपर, मतलब वर्नियर स्केल और मेन स्केल किस डिवीजन पे जाकर के एग्जैक्ट मीट कर रही है। तो जरा चेक करो, क्या ये वाली पहली वाली डिवीजन, ये क्या ये वाली और ये वाली डिवीजन मीट कर रही है। इसका मतलब देखो, ध्यान से देखना, ध्यान से देखना, एक बार और बता रहा हूं, क्या ये वाली और, ठीक आहे, आता मी स्टॉप शेअर करते। हे मी एवढा व्हिडिओ ह्याच्यासाठी चालवला की रिवाइज होईल की करायचं काय आहे नक्की। सत्यजित तुला परत एकदा सांगते, आपण वर्नियर कॅलिपर्स कशासाठी वापरतो की नॉर्मल स्केलने आपण 4.5 2.3 सेंटीमीटर पर्यंत अंतर मोजू शकतो, पण सपोज आपल्या मिलीमीटरच्या ज्या दोन रेषा आहेत स्केल मधल्या, मधलेच कुठेतरी लांबी असेल वस्तूची, तर ती कशी मोजायची आणि छोट्या छोट्या वस्तूंची लांबी किंवा त्यांचा व्यास म्हणजे डायमीटर वगैरे कशी मोजायची, तर ते सगळं आज आपण बघणार आहोत। आता मी एक्सपेरिमेंट करून दाखवते तुम्हाला, त्याची लिंक देईल आपण जिथून एक्सपेरिमेंट करणार आहे, तर तुम्हाला आपोआपच कळेल काय चाललंय। ठीक आहे, थांबा मला आता ते ओपन करू द्यात।
नोटबुक, पेन्सिल, स्केल वगैरे सगळं बरोबर घेऊन बसा. हा येस मॅम. हा बघा, आता ही एक वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटची लिंक आपल्या ग्रुपमध्ये मी टाकेल. दिसते ही वेबसाईट? येस मॅम. तर आपण फिजिक्स वर क्लिक करूया. इथे पहिल्याच पानामध्ये फिजिक्स. आता बघा, फिजिक्स मध्ये हे क्लास 12 12वीला तुम्हाला जे एक्सपेरिमेंट असणार आहे त्या सगळ्या इथे दिले. आणि खाली खाली आल्यावर इथे दिसते क्लास 11. आणि हे बघा पहिलेच वर्नियर कॅलिपर्स. आता ह्याच्यामध्ये ना ह्या सगळ्या स्टेप्स आहेत बघा. थिअरी म्हणजे काय आहे नक्की त्याच्यामध्ये शिकण्यासारखं, ते जसं तुमच्या पुस्तकामध्ये दिले तसं. आवर ऑब्जेक्टिव्ह, आपण कशासाठी एक्सपेरिमेंट करायचे. टू नो यूज ऑफ वर्नियर कॅलिपर्स, वर्नियर कॅलिपर्स कसं वापरतात ते समजून घेण्यासाठी. मेजर डायमीटर ऑफ स्मॉल स्पेरिकल और सिलेंड्रिकल बॉडी. स्पेरिकल म्हणजे गोळा, गोल गोळा, त्याचं डायमीटर, त्याची डायमीटर म्हणजे त्याचा व्यास शोधण्यासाठी. मेजर लेंथ विड्थ अँड हाईट ऑफ अ गिवन रेक्टँग्युलर ब्लॉक. रेक्टँग्युलर ब्लॉक म्हणजे आयताकार डब्बा लाकडाचा. त्याची डेप्थ, त्याची हाईट, लांबी, हे सगळं मोजण्यासाठी. आणि मेजर इंटरनल डायमीटर अँड डेप्थ ऑफ गिवन बीकर. बीकर म्हणजे बीकर काय असतात ह्याच्यामधून तुम्हाला कळेल. ठीक आहे. आणि मग ही थिअरी दिली की हे वर्नियर कॅलिपर कसं बनवलं गेलंय वगैरे, हे सगळं आता आपण ऑलरेडी बघितलंय. ठीक आहे. इथे लिस्ट काउंटचा फॉर्म्युला दिलाय. लिस्ट काउंट म्हणजे सगळ्यात छोटी किंमत जी आपण दिलेल्या इन्स्ट्रुमेंटने मोजू शकतो. लिस्ट काउंट, सगळ्यात कमीत कमी किती काउंटिंग आपण त्या वस्तूने करू शकतो. ठीक आहे. तर आता पुढे बघूयात. मग त्याच्यानंतर आहे प्रोसिजर. प्रोसिजर मध्ये करून दाखवणार आहे मी काय करायचंय. पायऱ्या दिलेल्या आहेत. आणि बघा, आपण जे रीडिंग नोट डाऊन करणार आहे, जे मोजणार आहे, म्हणजे ते वस्तूला घेऊन ते मोजलेले वस्तू जे जे काय काय मोजले हे आपण त्या टेबलमध्ये लिहायचंय. प्रयोगशाळा तुमच्या कॉलेजमधून बुक भेटल्यावरती ते कळेलच. ठीक आहे. आता अॅनिमेशन मध्ये बघूया काय केले ह्यांनी. अच्छा, एक्सपेरिमेंटच करून दाखवलंय त्यांनी की काय केलंय. ठीक आहे. क्विकली थोडासा फक्त छोटासा पार्ट आपण ह्याचा बघूया. इंग्लिश मध्ये असेल पण तुम्हाला समजेल मुलांना. बघा. ओके मॅम. हा बघा. Vernier calipers. The main parts of vernier calipers are inner measuring jaws, outer measuring jaws, vernier scale, retainer, main scale, depth measuring prong. Aim: to find the volume of a small sphere, cylinder, beaker, and a rectangular block by measuring its associated dimensions. First, we have to determine the least count of the given vernier calipers. One mean scale division is equal to 1 millimeter. One vernier scale division is equal to 0.9 millimeter. Least count LC is equal to 1 MSD minus 1 VSD equal to 1 minus 0.9 millimeter, that is equal to 0.1 millimeter, which equals to 0.01 centimeter. Check for the zero error. Here, no error is visible as the zero division of the main scale coincides with the zero of the vernier scale. Sphere. Materials required: vernier calipers and a sphere. तर झिरो एरर म्हणजे काय असतं माहितीये मुलांनो? झिरो एरर म्हणजे ना कधी कधी काय होतं, इन्स्ट्रुमेंट वापरून वापरून थोडंसं खराब होतं. मग त्याच्यामुळे ना झिरो जिथे लिहिले ना ते पहिली लाईन जी आहे ती लाईन आणि वर्नियर स्केलची पहिली लाईन दोन्ही एकाच
असं लाईनीमध्ये टच व्हायला पाहिजे, त्या टच नाही होत, कधी कधी त्या मागे पुढे असतात, त्याला म्हणतात झिरो एरर. झिरो एरर म्हणजे काय, झिरो वरती झिरो नाहीये असं त्याचा अर्थ होतो. एरर म्हणजे काय, चूक, प्रॉब्लेम काय आहे त्याच्यामध्ये, त्याला म्हणतात झिरो एरर. आता बघा, Take the vernier calipers. The spear to be measured is placed in between the outer measuring jaws. दिसलं कसं ठेवलं ह्या स्पिअरला, का ठेवलं असं मध्ये, कारण आपल्याला त्या स्पिअरची, त्या गोळ्याची, लोखंडाच्या गोळ्याची काय काढायची, त्याचा व्यास काढायचाय, बाहेरून त्याचा किती व्यास आहे तो मोजायचाय. आता कारण हा गोल गोळा आहे ना, ह्याला स्केलने कसा ह्याचा व्यास मोजणार, सर्कल असतं आपलं, नॉर्मल वर्तुळ असतं तर आपण पट्टीने मोजलं असतं, बरोबर आहे, पण हा तर गोल गोल गोळा आहे, ह्याचं कसं मोजणार, म्हणून हे वर्नियर कॅलिपर्स इथे यूज होते. And hold it tight. Note the main scale reading and vernier scale reading. Calculation. Total reading is equal to n plus n into least count. Total reading TR is equal to 2.1 plus 7 into 0.01, which equals to 2.17 centimeters. Volume of the spear V is equal to 4 by 3 pi into D by 2 the whole cube. V is equal to 4 by 3 pi into 2.17 divided by 2 the whole cube, which is equal to 5.3476 centimeter cube. Beaker. Materials required: vernier calipers and a beaker. कळलं इथे काय केलं त्यांनी, नसेल कळलं तर मी सांगते. हे बघा, इथे गोळ्याला टाकलं And hold it tight. Note. बघा इथे, आता बघा ही वर्नियर स्केल जी होती आपली, त्याची पहिली लाईन कुठे आहे, इथे 2.1 ला दिसते, येस मॅम, बरोबर आहे, 2.1 ला दिसते. The main scale reading. 2.1 मेन स्केल रीडिंग म्हणजे मोठी मेन स्केल रीडिंग म्हणजे त्याला म्हणतात MSR, पहिलं लेटर घेऊन मेन स्केल रीडिंग 2.1 आहे. आणि आता ही वर्नियर स्केलवरचे जे 10 लाईनी आहेत त्याच्यामधली कुठली तर एकच लाईन एकदम स्ट्रेट मॅच होते ह्या लाईनींबरोबर मेन स्केलवरच्या, ते बघायचं. Vernier scale reading. बघितलं, ही एक लाईन जी आहे, ही जी लाईन आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7वी लाईन एकदम स्ट्रेट मॅच होते मेन स्केल बरोबर, म्हणून ते आपण घेणार 7. तर वर्नियर स्केल रीडिंग म्हणजे जी एक लाईन जी स्ट्रेट मॅच होते ती किती आहे, 7, म्हणून 7 डिव्हिजन दिलं. Calculation. Total. आता हे रीडिंग घेऊन झालं. आता खरं किती आहे त्याची, व्यास किती आहे ते काढायचं, कसं काढायचं, Reading is equal to n plus n into least count. Total reading. आता याचा अर्थ काय आहे, n म्हणजे काय होतं आपलं मेन स्केल रीडिंग, किती आलेली 2.1. n म्हणजे कितवी लाईन स्ट्रेट होती वर्नियर स्केलची, n म्हणजे ती 7वी लाईन. आणि लीस्ट काउंट हे वर्नियर कॅलिपर्स आहे, ते सगळ्यात छोट्यातली छोटी किंमत किती मोजू शकता. आपण मगाशी बघितलेलं ना, सेंटीमीटर मध्ये ती किती होतं, 0.1 होतं. TR is equal to 2.1 plus 7 into 0.01, which equals to 2.17 centimeters. इथपर्यंत समजलं कसं रीडिंग घेतलं. 2.1 म्हणजे मेन स्केलचं आलेलं, n म्हणजे 7वी लाईन स्ट्रेट लाईन होती, लिस्ट काउंट सेंटीमीटर मध्ये 0.01 पर्यंत आपण ह्याने मोजू शकतो किंमत छोट्यातल्या छोट्या अंतराची. आणि मग ह्या फॉर्म्युलाने आपण मग हे 7 ने 0.01 ला गुणल्यावर काय होणार, 0.07 होणार. सो 2.1 प्लस 0.07, तर हे येणार आन्सर 2.17. तर अशा आपण अजून करून बघणार आहोत, फक्त आता व्हिडिओ समजून घ्या. तर अशा पद्धतीने आपण जो गोळा आहे त्याची व्यास मोजू शकतो. आता पुढे बघ, आपण हे काय मोजलं, त्याचा व्यास मोजलाय, राईट. आणि व्यास म्हणजेच डी, आणि हे सूत्र आहे व्हॉल्यूम म्हणजे काय, त्या गोळ्याचं आकारमान काढण्यासाठीच हे सूत्र आहे. तर आकारमान तुमच्या प्रयोगशाळेत विचारलं असेल तरच हा पुढचा पाठ करायचा आहे, नाहीतरी हे उत्तर काढल्यापर्यंत आपला एक्सपेरिमेंट संपला.
by 3 pi into d by 2 the whole cube. V is equal to 4 by 3 pi into 2.17 divided by 2 the whole cube, which is equal to 5.3476 centimeter cube. Beaker. Materials required: vernier calipers and a beaker. Take the vernier calipers and the beaker. Place the beaker upside down over the internal measure. बीकर म्हणजे कळलं काय आहे बीकर? ऍक्च्युली हा आपला नुसता नॉर्मल जो पेला असतो ना आपल्या घरी पाणी पिण्याचा, तसाच पेलाच आहे हा, फक्त त्याची काही कडाची मिसिंग आहे. तर प्रयोगशाळेमध्ये तुम्ही बीकर ऑलरेडी बघितलाच असेल, कुठली कुठली त्याच्यामध्ये द्रावण वगैरे भरून ठेवतात. बघितलंय बीकर? बघितलंय तुम्ही प्रयोगशाळेमध्ये? प्रयोगशाळेमध्ये बीकर बघितलंय मुलांना तुम्ही? हो नाही, काहीतरी बोला रे. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? प्रथमेश? येस मॅम. हा, बीकर बघितलंय प्रयोगशाळेत? नो मॅम. हे बघ इथे दिसतोय ना उलटा, तो आपला नॉर्मली चंबू असतो पाणी पिण्याचा पेला, तसाच असतो, फक्त त्याला ती बाजूला जी कडा असते ती नसते, त्याला म्हणतात बीकर. सत्यजित तू येस ऐकतोय? मॅम, पाहिलेला आहे. पाहिलेला आहे मॅम. येस मॅम. तू ऐकतोय सत्यजित? हा, तर बघा आता हा बीकरला उलट का ठेवलंय? कारण त्या बीकरची आतमधला व्यास आपण काढतोय, तर बघून घ्या नीट ह्याला. तर म्हणून ह्याला उलट ठेवलंय आणि वरतून आता त्याच्या ज्या जॉज आहेत, वरच्या जॉज आपण खेचणार. तर बघा काय केले पुढे. हे आतमध्ये बघा, इथे एक जॉ दिसते, इथे पूर्ण खोललं त्याला टाईट करण्यासाठी. Note down the main scale reading and आता इथे बघा बर, इथे कितीला आले हे दिसते? एक्झॅक्टली 3.5 ला दिसते. इथे मॅच होता नाही वर्नियर स्केलची पहिली लाईन. ठीक आहे, चला आता मी व्हिडिओ रीडिंग कसं घ्यायचं ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. आता हा व्हिडिओ मी थांबवते. अरे माझी स्क्रीन ब्लिंक व्हायला लागली. ठीक आहे, थांबा. सिम्युलेटर वर जाऊया आता आपण. इथे ऍक्च्युअल मध्ये करून बघणार आहे. हे दिसतंय? येस मॅम. बघा आता खूप सिंपल आहे, खूप मजा येणार आहे हे करताना. ह्या 4 वस्तू घेऊन आपल्याला काय काय मोजायचंय बघा. एक गोळ्याची आपण व्यास मोजायचंय, परत ह्या आयरन रॉडचा रुंदी, त्याची जाडी किती ते मोजायचंय, परत बीकर पण आहे इथे, आणि सिलेंड्रिकल बॉडी ह्याची पण आपण व्यास मोजणार आहे. तर बघा आता ह्याच्यावर मी क्लिक केलं, आता बघा कसं होतंय, किती छान हे आहे, तुम्ही स्वतः करून बघू शकता. ह्याच्यावर मी क्लिक केलं, दिसतंय इथे आला तो गोळा खाली. आणि आता ह्याच्यावर क्लिक करायचं आणि इकडे आणायचं, झालं ऍडजस्ट. आता इथे दिसतंय काय तुम्हाला? हे वरती बघा काहीतरी ऍडजस्टमेंट झालेली दिसते इथे. माझा कर्सर दिसतोय? कर्सर राईट? येस मॅम. तर आता इथे येस मॅम. हा, इथे बघा आता इथे आपण ह्याला लावल्यावरती, तर ही खाली बघा वर्नियर स्केल आहे, छोटीशी दिसते इथे, आणि इथे मेन स्केल आहे. आता इथे 2 आहे आणि इथे जे असेल 1.5 असेल, तर मेन स्केल रीडिंग किती येईल सांगा बरं? बघा इथे मेन स्केल रीडिंग किती येईल? वर्नियर स्केलची कितवी लाईन वरच्या लाईनीला क्रॉस करते? बघा नीट जरा. मॅम 1.8 ला. हा, थोडस जवळ आहेस तू. 1.8 नाही येते ऍक्च्युली. अच्छा, तर मला चेक करू दे.
7 येते. त्या 1.5 नंतर 2 लाईन आहेत. ठीक आहे. आणि जर आपण नीट आता बारीक लक्ष देऊन बघितलं तर बघ एक कुठली तरी बघ दुसरीच लाईन दिसते, स्ट्रेट दिसते एकदम आपल्याला. मेन स्केलच्या लाईनी बरोबर एकदम सरळ रेषेमध्ये ही दुसऱ्या नंबरची लाईन दिसते. राईट. तर मग काय करणार आता आपण पुढे? आता व्हाईट बोर्ड वरती आता दाखवते आपण ह्याचं रीडिंग कसं घेणार. एक मिनिट, व्हाईट वाला फळा शेअर करते. बघा, दोघं पण बघा आता. हे असं होतं. ही इथे आपण 2 ची लाईन दिसत होती आपल्याला, अशी इकडे 3 ची लाईन दिसत होती. आणि 2 च्या लाईन पासून खाली ज्या लाईन्स होत्या, तर खालच्या लाईन मी रेड मधून काढते म्हणजे तुम्हाला फरक कळेल. तर अशी 1, 2 इथे तिसरी लाईन जी आहे ती मेन इथे ह्याची जॉईंट होत होती वर्नियर स्केलची. आणि मेन स्केलच्या लाईनी अशा इकडे होत्या. राईट. तर आपण बघितलं ही 0 वाली वर्नियर स्केलची लाईन इथे मॅच करत होती. आणि इकडे मग इथे 1.5 ची लाईन होती ही वाली. आणि 1 तर दिसत नव्हतं आपल्याला वर्नियर स्केल मुळे लपलेलं. तर ह्याचा अर्थ 2 पासून 1, 2, 3 3 घरं मागे होती. म्हणजे आपलं मेन स्केल रीडिंग ज्याला आपण म्हणतो MSR ते किती होतं? 1.7 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि आपण नीट बघितलं मगाशी तर दुसऱ्या नंबरची ही जी लाईन होती ना, आता वर्नियर स्केल वरती टोटल किती लाईन असतात अशा छोट्या छोट्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 लाईन असतात. तर त्याच्यातली दुसरी लाईन म्हणजे ही दोन्ही लाईन एका स्ट्रेट लाईनीमध्ये दिसत होत्या. मेन स्केलची आणि वर्नियर स्केलच्या लाईन एकमेकांना परफेक्ट मॅच करून स्ट्रेट लाईन बनत होती. तर मग VSR वर्नियर स्केल रीडिंग आपलं काय होतं? सेकंड डिव्हिजन. राईट. सेकंड डिव्हिजन म्हणजे दुसरी लाईन. ठीक आहे. ऍक्च्युली ना ह्याला VSD म्हणू शकतो, वर्नियर स्केल डिव्हिजन. म्हणजे कुठली लाईन जी आहे ती मॅच करते. मग वर्नियर स्केलचं रीडिंग आपण कसं काढू शकतो? VSR ह्याला VSD लाच आपण म्हणतो N गुणिले LC. LC म्हणजे लिस्ट काउंट. आता लिस्ट काउंट आपण कसा काढलेला? आपण सगळ्यात छोटी व्हॅल्यू किती मेजर करू शकतो मेन स्केलने? एक लाईन, छोटी वाली लाईन मेन स्केलची किती असते? 1 मिलीमीटर असते. बरोबर आहे. 1 मिलीमीटरलाच आपण काय लिहू शकतो? 0.1 सेंटीमीटर. बरोबर आहे. सेंटीमीटर मध्ये भागिले डिव्हिजन ऑन मेन स्केल जे आहे 0.1 सेंटीमीटर भागिले टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन वर्नियर स्केल. टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स म्हणजेच किती लाईन आहेत वर्नियर स्केल वरती? तर 10 लाईन आहेत. राईट. तर म्हणून आपलं लिस्ट काउंट किती येणार? 0.01.
0.01 सेंटीमीटर. मग ह्यानेच आता इथे गुणायचंय, तर 2 गुणिले 0.01, मग हे किती होणार? 0.02 सेंटीमीटर. मग आपल्या आता टोटल रीडिंग म्हणून काय येईल? मग त्या लोखंडाच्या गोळ्याचा व्यासला आपण काय म्हणतो? डायमीटर. तो किती येईल? हे MSR मेन स्केल रीडिंग प्लस VSR. तर मेन स्केल रीडिंग आपलं आलेलं 1.7 आणि वर्नियर स्केल रीडिंग आलेलं आहे 0.02. तर मग उत्तर काय आलं फायनली? 1.7. एक मिनिट, हे माझी स्क्रीन फ्लिकर करते काय माहिती. 1.62 सेंटीमीटर. कळलं? नॉर्मल आपण स्केल वापरली असते पहिले तर गोळ्याची व्यास आपल्याला डायमीटर मोजताच आली नसती. पण आता हे नॉर्मल स्केल मध्ये काय आलं असतं बघा. नॉर्मल स्केल मध्ये हे समजा इथे 1 असतं आणि इथे 2 असतं आणि इथे ऑब्व्हियसली मग मध्ये काय असतं? 1.5 असतं. तर इथून 2 लाईनीपर्यंत 1.7 पर्यंत आपण असं मोजलं असतं. पण इथे आपण बघतोय की 7 आणि 8च्या मधल्या लाईनीच्या पण मध्ये कुठेतरी याची लांबी आहे. म्हणून आपल्याला 2 डिव्हिजन पर्यंत इथे काय भेटले? एक रीडिंग भेटले. म्हणून एकदम अचूक रीडिंग जर पाहिजे असेल, एकदम अॅक्युरेट रीडिंग मोजणे जर पाहिजे असेल, तर आपण काय करतो? इथे वर्नियर कॅलिपर्स यूज करतो. आय होप इथपर्यंत कळलंय तुम्हा दोघांना पण. सत्यजित समजले? सत्यजित समजते काय चाललंय बेटा? सत्यजित तू काय उत्तर का नाही देते? तू बघतोयस ना, क्लास अटेंड तर करतोयस ना? हा, मग तू का आन्सर का नाही देते? हे तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये करायचंय. ठीक आहे, चला आता पुढे बघूयात. तर पुढे काय करायचंय? आता गोळ्याची आपण व्यास मोजला. आता सेम टू सेम सिलेंड्रिकल बॉडी, सिलेंडर सारखी जी बॉडी असते त्याचा पण आपण व्यासच मोजणार आहे. तर बघा आता ते मी करून दाखवते. आता हे मी ना 1 मिनिटाचा टाइम देते. तुम्ही स्वतः नीट स्क्रीन कडे बघून तुम्ही स्वतः शोधायचं ह्याचं काय उत्तर येईल. बघा आता मी काय केलं? हा, ही सिलेंड्रिकल बॉडी दिसली. हे सिलेंड्रिकल बॉडीला असं आपण उभं ठेवलं आणि दिसतंय हे मी हलवते तर बघा वरचं पण हलतंय आणि ह्याला इथे आणलं. हा, आता दिसते हे. चला शोधा ह्याचं मेन स्केल रीडिंग किती आहे आणि वर्नियर स्केल रीडिंग किती आहे बघा बरं. मॅम 3.7 आहे वाटतं वर्नियर स्केलचं. हा, आणि पूर्ण आन्सर काढा. सिंपल ते लिस्ट काउंट वगैरे फॉर्म्युला वगैरे सगळं वापरून पूर्ण आन्सर काढा. किती आलं? किती आलं उत्तर?
मैम मेरे को नहीं रहा। हे झालं काय आला आन्सर? सुलक्षणा मैम, आपकी आवाज हाँ नहीं मैम। हाँ क्या मैम, क्या बोला आपने? मैंने कहा आप बोल रहे थे पर आपका म्यूट था माइक। अच्छा अच्छा अच्छा, हाँ नहीं नहीं वो म्यूट ही था। प्रथमेश झालं? प्रथमेश आन्सर काय आलं? सत्यजित, मॅम. प्रथमेश काय आलं आन्सर? चलो तो फाइनली आंसर देखो क्या आएगा। इधर क्या दिख रहा है? ये पहली लाइन किसके साथ मैच हो रही है? ये पहिली लाइन कुठे मॅच 3.7 करते दिसते? 3.5, हा येस 3.7 ला मॅच करते आणि स्ट्रेट एकदम कुठली लाईन दिसते बघा बरं नीट. तिसरी लाईन, तिसरी की चौथी लाईन स्ट्रेट दिसते? चौथी मॅम. येस, चौथी लाईन मॅच करते. मग कसं लिहिणार आता आपण ह्याला? मगाशी केलं तसं सेम टू सेम करायचंय बघा. सी मेन स्केल रीडिंग, एक मिनट, मेन स्केल रीडिंग क्या लेंगे हम? एमएसआर क्या लेंगे? अभी क्या आया था? 3.7 सेंटीमीटर, बराबर है। VSD वर्नियर स्केल डिवीजन, कौन से नंबर की लाइन अच्छे से कोइंसाइड कर रही थी? चौथे नंबर की लाइन, नंबर की। हाँ तो इसको 4 लिखेंगे। तो VSR वर्नियर स्केल रीडिंग क्या बनेगा? N प्लस LC होता है ये, N इंटू LC होता है, तो यानी 4 इंटू 0.01, तो ये बन जाएगा 0.04। तो हमारा टोटल रीडिंग फिर क्या बन जाएगा? यानी इस सिलेंड्रिकल बॉडी जो ऐसी थी ना गोल गोल, तो हमने क्या किया था? इसको ऐसे बीच में डाला था, राइट, ये दोनों जॉस के बीच में, यस मैम, ताकि ये इसका डायमीटर हमें मिल सके. ये बीच का इसका कितना डायमीटर, यानी कितना त्याचा व्यास किती तो मिळावा म्हणून. तर मग हे किती होणार टोटल रीडिंग? मग आपलं डायमीटर विल बी मेन स्केल रीडिंग प्लस वर्नियर स्केल रीडिंग, तो ये हो जाएगा 3.7 प्लस 0.04. काय येईल आन्सर मग आता? काय येईल आन्सर? 3.74 सेंटीमीटर. आता 3.74 म्हणजे तुम्ही अंदाज लावा की बऱ्याचपैकी हा मोठा असा लाकडाचा सिलेंड्रिकल ठोकळा आहे. तर मी ना ह्याची लिंक पाठवते.
सत्यजित बेटा तू लॅपटॉपने नाही जॉईन करत ना, है ना? यस मैम। तू कशाने करतो? हा, तू कशाने जॉईन करतो? मोबाईलने जॉईन करतो ना तू? हा, मग बघ मोबाईलने ना काय कर, आपलं तुला मोबाईलने ही लिंक ओपन होते का चेक कर. ही जी लिंक मी प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवायला वापरते ना, ती वाली लिंक जर ओपन होत असेल तर बघ. ओके मैम। बघा परत आता कोणती स्क्रीन दिसते? हा, सेम. आता अजून पुढची कसे करणार आपण? आता मी ह्याला क्लिक करेल, बघा बीकरला क्लिक करेल. बीकरचे आता आपण दिसते ही बीकर, हे पाणी मोजणार बीकर असतं ना, पाणी पण त्याच्यात आपण मोजू शकतो. आपलं नॉर्मली बीकर म्हणजे काय रे, औषधाचं झाकण असायचं ना, त्याच्यावर लाईनी लिहिलेल्या, ते सगळ्यात छोटं बीकर ते बीकरच आहे. तर आता बीकरच्या आतमधली त्याचा आपण काय मोजतो? व्यास. जसं की थांबा एक मिनिट थांबा, मी एक दाखवायला काहीतरी आणते, एक मिनिट. मी दिसते? हा आपला नॉर्मल ग्लास आणलाय मी, ठीक आहे. ह्याला बीकर सारखंच माना. तर त्यांनी काय केलंय, हा ग्लास असा उलटा ठेवला, बीकर उलटा ठेवला आणि त्याला असं आतमधून घुसवलंय. हे दिसते माझे हे दोन बोट म्हणजेच ते जॉज आहेत. म्हणजे आपण काय करतोय की बीकरच्या आतमधला जो व्यास आहे तो त्याचा मोजतोय. कळतंय? येस. चला आता मग ठेवलं मी ह्याला. आता काय करायचं आपल्याला, त्याला ऍडजस्ट करायचं. हे बघा, हे दिसलं? मी ह्याला लांब खेचलं एकदम, हे आतमध्ये होतं, चुकीचं बसलेलं. हे त्याला फिट बसवायचंय, म्हणजे त्याला पूर्ण खेचायचंय. आता शेवटीपर्यंत घेऊन यायचंय. आता बघा मग इथे किती आहे रीडिंग. आता ट्राय करा, आता तुम्हीच मला पूर्ण रीडिंग सांगायचंय, सगळं करून ते कॅल्क्युलेशन्स. मॅम 3.5 वर आहे वाटतं ते. 3.5. हा ठीक आहे. पूर्ण रीडिंग सगळं कॅल्क्युलेशन करून मला पूर्ण रीडिंग हवंय. आणि ती ऍडजस्ट म्हणजे ती याच्यावर आहे किती, 3.7 वर. एक लाईन जी बरोबर ती हे करते, इंटरसेक्ट करते. येस मॅम. 7 वर आणि 8 वर पण. हा, पण एकच कुठलं तरी घ्यायचं असतं, एकदम परफेक्ट होणारी एकच असते. 7 वर आहे वाटतं. 7 वर. सेवन वरती आहे. ठीक आहे, मग आता आन्सर काढा. एक तर 3.5 बरोबर आहे. आणि मला 7वी लाईन स्ट्रेट असं म्हणतोयस तू बेटा. 7 आपल्याला वरची लाईन नाही बघायची, खालून लाईन मोजायची कुठली स्ट्रेट आहे. 1 2 मला तर इथे तिसरी नाही, खालून बघ. 1 माझा कर्सर दिसतोय आरो. 1 2 3 तिसरी लाईन परफेक्ट आहे. हा, तर 3 येणार ते. वर्नियर स्केल डिव्हिजन 3 येणार. हा, मग आता टोटल किती रीडिंग आलं? 3.5 राईट. 3.53 सेंटीमीटर. येस, व्हेरी गुड. ठीक आहे. आता ना हे बीकरचं आतलं झालं, पण आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहितीये, डेप्थ काढू. खोल किती आहे, बीकर किती खोल आहे ना, त्याच्यासाठी हा मगाशी सत्यजितने विचारलं ना, हे शेवटी असं लाकडासारखं काय ते वापरलं जातं. थांब, त्याच्यासाठी व्हिडिओ आहे का बघते, कारण ह्याच्यामध्ये तर ते नाहीये. ठीक आहे, थांब एक मिनिट. आता तो हे कसं मोजतात ते सांगते.
डेप्थ कसं मोजतात त्या बीकरची, त्याच्यासाठी पण एक छोटासा व्हिडिओ सांगते. अजून मी 2-3 मिनिटं जरा एक्स्ट्रा घेते हा मुलांनो, कारण आपण हा टॉपिक आज कम्प्लीटच करूयात. थोडंसंच राहिले 2-3 मिनिटाचं फक्त. परत कारण असं नको व्हायला की आपण अर्ध्यातनं आता संपवलं आणि परत तुम्ही विसरूनच गेला. खोली, डेप्थ, किती खोल आहे वस्तू ते कसं मोजतात त्याचा फक्त छोटा व्हिडिओ बघूयात आपण. समजलं हे? इंटरेस्टिंग होतं की नाही? इन्स्ट्रुमेंट वापरून कसं आपण लांबी मोजू शकतो, त्याची जाडी मोजू शकतो, परत खोली कसं मोजू शकतो, है ना? आता मी बघते. ठीक आहे, ह्याच्यामध्ये फक्त ना हे ऍडजस्ट कसं करायचंय ते बघूयात. बाकी रीडिंग कसं घ्यायचं ते तर तुम्हाला ऑलरेडी आलंय. हम फिर से स्टार्ट करते हैं वर्नियर कैलिपर का, जो हमारे 11th क्लास का फार्मूला यूज करके बीकर का वॉल्यूम निकालेंगे. तो देखते हैं कि हम बीकर का डायमीटर कैसे निकालेंगे. सबसे पहले तो ये रहा हमारा बीकर. इसके जो इंटरनल जॉज हैं ये केला अपन ऑलरेडी. इसको इस तरह स्केल के जिस मार्क के साथ है, इसका मतलब जानते हैं 0.0 करेंगे डायमीटर. एक थोड़ा सा इसको रोटेट करके अलग जगह वही ये 4. आता बघा वर्नियर कॅलिपर्सला ना खोललं खूप, जेवढं खोलता येईल ना खालून खेचून, ते खालचे जे टोक होतं ते खोलले बघा, नीट बघा. आता इसका हम तीसरा डायमीटर निकालेंगे. तीनों डायमीटर निकालने के बाद तीनों डायमीटर्स का मीन निकालेंगे. जो मीन डायमीटर आएगा वो हमारे इस बीकर का फाइनल डायमीटर हो जाएगा. इसके बाद इसकी डेप्थ निकालते हैं. डेप्थ निकालने के लिए क्या करेंगे, वर्नियर कैलिपर की स्ट्रिप है, इसको बीकर की जो डेप्थ है उसके बराबर तक इसे खोलो. जब ये बॉटम पे टच कर जाएगी स्ट्रेट, तो इसकी रीडिंग फिर से ले लेंगे. रीडिंग लेने का वही तरीका है. तो ये हमारा मेन स्केल रीडिंग, वर्नियर स्केल का 0 मेन स्केल के जिस मार्क के सामने आ रहा है वो मेन स्केल रीडिंग हो गई. नंबर ऑफ कोइंसाइडिंग, मुझे लग रहा है इसमें नंबर ऑफ कोइंसाइडिंग हमारा 3 है, और लीस्ट काउंट वही 0.01. तीनों वैल्यूज को पुट करेंगे, और इस पर डेप्थ का फॉर्मूला भी वही बनेगा जो हम नॉर्मली. ठीक आहे, आता बघा माझ्याकडे बघा, म्हणजे नक्की काय केलेलं की जसं की समजा हे ते बीकर आहे आणि ह्याची खोली आतमध्ये किती खोल आहे ते काढायचंय ना. मग ते पूर्ण खोलून असं खालीपर्यंत चिटकवलं आणि मग ते चिटकल्यानंतर ना मग किती रीडिंग येते ते रीडिंग बघितलं. बाकी ते सेमच होतं. मेन स्केल म्हणजे मेन स्केलवर तर कुठल्या 0 बरोबर ते मॅच करते, आणि वर्नियर स्केल डिव्हिजन मधले कुठल्या 2 लाईन परफेक्टली एक दुसऱ्यांना कोइन्साइड करतात. कोइन्साइड करतात म्हणजे एका लाईन येतात. हा बेटा. मॅम ते काय म्हणतात त्याला, ते लाकडी सारखं आहे ते छोटं. लाकडी सारखं जे शेवटी टोक दिसत होतं ना त्याला खेचायचं, ते खेचून खाली येतं, लांब होतं ते. म्हणजे ते मोठं पण होऊन जातं का? हा, मोठं पण होऊन जातं. थांब मी दाखवते, चित्र काढून दाखवते. थांब. हे बघ, हे असं होतं ना वर्नियर कॅलिपर्स आपलं, आणि हे त्याचे ते खालचे 2 जॉ होते आणि इथे छोटे वरचे 2 जॉ होते, बरोबर. आणि इथे ते लाकडी सारखं दिसत होतं ना, ते ऍक्च्युली लाकडीचं नाहीये, ते स्टीलचंच असतं. तर ह्याला ना आपण हाताने खेचून मोठं असं लांब करू शकतो. तर आपल्याला काय करायचं, ह्याला उभं ह्याला मग आपण असं उभं केल्यानंतर ना, हा जर समजा आपला बीकर आहे, तर हे वाले जे टोक आहे ते इथे टच करायला पाहिजे, असं वर्नियर कॅलिपर्सचं. हे वरती वर्नियर कॅलिपर झालं आपलं, हे असं वालं.
हे असं वर्नियर कॅलिपर झालं आपलं वरती, आणि खाली जे त्याचं टोक खेचून खेचून त्याला खालीपर्यंत चिटकवायचंय. मग हे खाली खेचल्यामुळे हे जे वरचे जे जॉज होते ना हे आपोआप लांब जातात. हे इकडे कुठेतरी एक जॉ येईल आणि मग इकडे आपल्याला त्याचं रिडिंग भेटेल. इथे खाली मेन स्केल रिडिंग आणि इथे वर्नियर स्केल रिडिंग, ते रिडिंग घ्यायचं होतं. तर आता साधारण तुम्ही हा जो माझ्याजवळ ग्लास बघताय, हा जवळजवळ 6 सेंटीमीटर असेल ह्याची लांबी. जेवढी लांबी असेल तेवढी त्याची खोली असेल ना, थोडीशी कमी असेल जाडी मायनस करून, मग आन्सर पण तेवढंच येतं, म्हणजे 6 सेंटीमीटरच्या आसपास असं आन्सर येतं. म्हणजे मे बी तुम्हाला आन्सर मिळू शकतं 6.27, 6.39 काय पण मिळू शकते त्याची खोली. समजलं किती आता? सेंटीमीटरची राहते मॅम? हा तेच सांगते, डिपेंड तुम्ही कुठला बीकर घेतलाय. आता माझ्या हातामध्ये हा जो ग्लास आहे तो असेल बघ 6 सेंटीमीटर पर्यंतचा असेल. हा हे बघी माझी नॉर्मल स्केल आहे. असं नॉर्मल स्केलने जर मी असं मोजलं तर हा जवळजवळ 6 सेंटीमीटर आहे. 6 सेंटीमीटर समथिंग आहे काहीतरी. तेवढंच रिडिंग भेटेल, पण ते जास्त अॅक्युरेट वालं, अचूक जास्त मिळेल. ठीक आहे, तर चला आता आपण क्लास इथे संपूयात. सत्यजित, आय होप तुला आज तसं बघायला गेलं तर हा तुझा पहिला क्लास होता ज्याच्यामध्ये पूर्ण वेळ तू क्लासमध्ये होता. तुला समजलं बेटा काय चाललेलं? येस मॅम, समजलं. हा, आता जेवढ्या व्हिडिओज टाकलेल्या आहेत ना, दाखवलेल्या आहेत, ते सगळ्या लिंक्स मी टाकते. एकतर ती वाली लिंक टाकते जे लिंकने आता मी तुम्हाला हे करून दाखवला, प्रयोग करून दाखवला, ते क्लिक करून खेचायचं वगैरे जे झालं, सिम्युलेटर म्हणतात. ओला लॅब्स म्हणून आहे, त्याला ओ लॅब्स म्हणतात. ते गव्हर्नमेंटने बनवलेलं आहे. ते प्रॅक्टिकल ऑनलाईन, जरी ज्या मुलांना गावाला इन्स्ट्रुमेंट नाही मिळत तर कसं करतात ते. आणि बाकी आता मी जे युट्यूबच्या पण ज्या तुम्हाला व्हिडिओ दाखवल्या ना, त्याच्या पण लिंक मी ग्रुपमध्ये टाकते. परत एकदा सगळं रिपीट करा, परत एकदा सगळं ऑब्झर्व करा, त्या व्हिडिओज वगैरे बघा, तर ते तुमच्या डोक्यामध्ये परमनंट लक्षात राहील. नाहीतर काय होतं मग विसरायला होईल मग नंतर ना. ठीक आहे, चला तर आता आपण क्लास इथे संपूया. आजचा होमवर्क काय आहे? आजचा होमवर्क काय आहे? नोट करा होमवर्क. लिस्ट काउंटची डेफिनेशन पाठ करायचे, त्याचा फॉर्म्युला पाठ करायचंय. आणि हे व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. तुम्हाला 10वीला होतं ना, वेगवेगळ्या आकाराच्या ज्या वस्तू आहेत त्यांचा आकारमान, वस्तुमान वगैरे, म्हणजे क्षेत्रफळ वगैरे काढणं. तर व्हॉल्यूमचे फॉर्म्युले सगळे रिपीट करा. तर ह्या बीकरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आणि स्पिअरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला ते सगळं पाठ करा. ठीक आहे, चला आता क्लास आजचा संपूयात आपण इथे.